वारणा नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून नदी गटार गंगेमध्ये रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जाते. कुंभोज व परिसरात नदी पात्रामध्ये केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतं. त्यासोबतच दूषित पाण्याचं प्रमाणही वाढल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते सांडपाणी आणि परिसरातील साखर कारखान्यांचा मळी मिश्रित पाण्याचा थेट नदीत होणारा विसर्ग ही प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावली असून दुर्गंधी पसरते. केंदाळाच्या वाढत्या प्रमाणामुळे पाण्याचा प्रवाहही मंदावला असून त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्याचा धोका अधिक तीव्र झाला. परिसरातील नागरिकांनी सांगितलं की प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, प्रकल्प उभारणी आणि नियमित देखरेख याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीचे पाणी वापरणं टाळावं तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नदी स्वच्छता मोहीम राबवावी, सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करावं आणि नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण करावं अशी मागणी जोर धरतीये. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे सह अतुल कसबेकर, भेंडवडे.